नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज मी बनवत आहे आळू वडी, जरा वेगळ्या पद्धतीची, झटपट होणारी। तर इथे माझ्याकडे दाराशीच मी आळूची पानं लावलेली आहे, मध्यम आकाराची आहे, खूप मोठी नाही आहे। तर मी इथे ते स्वच्छ धुवून घेतले, देठ आणि शिरा याचे कापून घेतलेले आहे, एकावर एक पानं सगळे ठेवून घेतले। त्यानंतर मधून असं कट करून घ्यायचं आणि सगळे असे लाईनशीर कट करायचे, म्हणजे आपल्याला हे बारीक कापता येतील। तर व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला नंतर असे बारीक चिरून घ्यायचे आहे। त्यानंतर चिरलेली पानं एका मोठ्या बाउलमध्ये टाकायची। 1 कप आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे, 1 वाटी भरून तांदळाचं पीठ टाकायचं आहे, 2 चमचे आपल्याला यामध्ये धना पावडर, अर्धा ते 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचा, 1 चमचा तीळ टाकायची। त्यानंतर इथे 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचं वाटण करून घेतलं, ते टाकलं। चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, हिंग टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। 2 मोठे चमचे चिंच गुळाची चटणी टाकलेली आहे। चिंचाची चटणी नसेल तर चिंचाचा कोळ आणि गूळ पावडर असं टाकून घ्यायचं आहे, किंवा मग लिंबाचा रस पण टाकू शकतात आंबटपणा येण्यासाठी। तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आधी कोरडं। त्यानंतर यामध्ये लागत थोडं पाणी टाकायचं आणि याचा घट्टसर आपल्याला गोळा तयार करायचा आहे। तर हा गोळा तुम्ही थाटामध्ये थापून असं तोही वाफू शकतात, किंवा याचं बघा असा रोल करून तोही वाफू शकतात। तर मी इथे हाताला तेल लावून घेते, सगळं मिक्स झालं का पिठाला थोडं तेल लावायचं हाताला आणि याचे रोल करायचे आहे। आता गॅसवर आपल्याला स्टीमर किंवा असं कढई किंवा भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, त्यावर चाळणी ठेवायची, चाळणीला आपण तेल लावून हे रोल त्यावर ठेवून घेतले। झाकण लावून हे मी इथे 20 मिनटं वाफून घेतलेले आहे फुल फ्लेमवर। तर त्यानंतर गॅस बंद करायचा, एक 5 मिनटं थंड करायचं आपल्याला, 5-10 मिनटं थंड झाल्यावर याचे असे आपल्याला कापून घ्यायचे आहे वड्या। बघा छान अशा झटपट वड्या कापल्या जातात, या खायला अशाही सुद्धा छान लागतात, किंवा तुम्ही नुसतं तेलाची मोहरी जिरीची फोडणी दिली, कढीपत्ता वगैरे, तसेही छान लागतात। डीप फ्राय करा, शॅलो फ्राय करा, आवडीप्रमाणे खूप छान होतात। मी ते डीप फ्राय करून घेते, अगदी कुरकुरीत मस्त आपल्याला तळून घ्यायचे आहे लालसर रंगावर, आणि मस्त गरमागरम खायचं आहे चटणीबरोबर, सॉसबरोबर, किंवा असंच खाल्लं तरी चालेल। आवडीप्रमाणे मस्त करून घ्यायचे आहे, आणि हे तुम्ही स्टोअर पण करू शकतात, नंतर हवं तेव्हा तळू पण शकतात। तर मी इथे तळून घेते आणि गरमागरम खायला घेते। तुम्ही सुद्धा श्रावण महिन्यात नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।